त्या पोळल्या क्षणांची नव्हती कुठेच गणती। बाबासाहेब जरी तुम्ही न जन्म घेता भूमीत भारताच्या त्या मुक्त वेदना ना फुटती कधी नवाच्या। अशा नररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जीवनगाथा मांडत आहेत डॉक्टर भारत पाटणकर, राष्ट्रीय अध्यक्ष श्रमिक मुक्ती दल। मला सध्या बघताय जरा आवड असते म्हातारपणी, तुम्ही तरी कोण आलं गँग मध्ये बसलेलं बरं असेल ना। बहुजन कष्टकरी जनतेची आद्य गणमाता निवृत्ती बळीराजा तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुलेंनी ज्याला जहामर म्हटलं ते मोहम्मद पैगंबर येशू ख्रिस्त, देशाला समतेची परंपरा देणाऱ्या वारकरी संप्रदायाचं प्रतीक श्री विठ्ठल, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, कार्ल मार्क्स, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊ पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, लोकशाही कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाला खरंखुरं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले, त्याचबरोबर सर्व प्रयत्न करून सुद्धा जे स्वातंत्र्य मिळालं ते खरंखुरं स्वातंत्र्य मिळालं नाही, ते काही गोरगरिबांना मिळालं नाही, ते शेतकऱ्यांना, दलितांना, स्त्रियांना, शेतमजुरांना, कामगारांना मिळालं नाही। म्हणून ज्यांनी स्वातंत्र्यानंतर सुद्धा संघर्ष केले, त्यातला पहिला सगळ्यात मोठा संघर्ष संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा होता, ज्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जर त्या चळवळीला पाठिंबा दिला नसता तर अख्खी तरी जनता बाजूला राहिली असती। परंतु त्या चळवळीमध्ये संपूर्ण बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली असणारी चळवळ ही त्यात सामील झाली। 105, 106 हुतात्मे झाले आणि त्यानंतर आजपर्यंतच्या काळामध्ये स्त्रियांच्या, शेतकऱ्यांच्या, दलितांच्या, शेतमजुरांच्या लढ्यामध्ये अनेक हुतात्मे झाले। त्या सर्वांना वंदन करून मी थोडक्यामध्ये काही मुद्दे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार। आता आपण वंदना म्हटली तर वंदनेचा अर्थ कुणाकुणाला कळतो ते हा प्रकार। वंदना जी म्हटली का नाही त्याचा अर्थ करणाऱ्याने हात वळला। ज्यांना कळतं तेवढंच करा, कळत नाही त्याने करू नका। ते इथनंच मी सुरू करायचं ठरवून आलो करिता। म्हणजे काय म्हणालो आपण कोणाच ठाऊक, करून मंडळी काय म्हणालो, पानाची पाता वेर म्हणे म्हणजे काय, शिकायला की कॉलेजमध्ये सुद्धा जात असाल सगळीकडे आहे। म्हणजे आपण बाबासाहेब आंबेडकरांना आदरणीय मानतो, ते आपले नेते आहेत, ते आपले मार्गदर्शक आहेत, बुद्धांना आपण मानतो आणि आपण बौद्ध आहोत। आणि ती वंदना आहे ती बुद्धांची वंदना फक्त नाही आहे, ती आपल्या कसं आम्ही वागणार आहोत त्याची वंदना आहे। तर पानाची पाता वेर म्हणजे काय कोण सांगेल? तरुणांच्या वेळी एक तरी सांगेल, ज्याने हात वर केले त्यांच्या वेळी कोण सांगेल? सांगा की मी प्राणीमात्राची हत्या करणार नाही। अदिन्य दाना वेर म्हणे, तुम्ही सांगा कोण सांगेल? चोरी करणार नाही। पुढचं काय? कामेषु मिच्छाचारा वेरमध्ये, ते कोण सांगेल? सांगा। व्यभिचार करणार नाही। त्याच्या पुढचं काय? सुरा मेरे म्हणजे मुसावादा वेर म्हणजे काय? खोटं बोलणार नाही। बरोबर। अरे आता तरी ऐकताय का हे मानो?
खोटं होणार नाही. आणि सुरा मेरय मज्ज प्रमाणात छाना फेर म्हणजे म्हणजे सुरा म्हणजे दारू, मेरे म्हणजे मादक पदार्थ, मद्य म्हणजे मांस. हे न करणारे इथं किती जण आहेत? सुरा मेरे मद्य तीनच. हे मी करणार नाही. असं तिन्ही वापरणारे कोण आहे त्याने हात वळा. म्हणजे मला म्हणते आपण किती खोटं बोलतो. आपण आपल्या स्वतःशी खोटं बोलतो आणि हे आपण सांगत नाही की आपल्याला माहित नाही. मग ते ब्राह्मण मंडळींनी जे आपल्या समोर केलं काय 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 बडबडत होते पूर्वीच्या काळामध्ये, आपल्याला तर शिवतच नव्हते. बाकीच्यांना कुणाला थोडं शिवत होते, कुणाला अजिबातच शिवत नव्हते. असे त्यांनी शिवण्याच्या बाबतीत सुद्धा उतरण लावलेली होती. म्हणजे मराठ्यांना माळ्यानं दलगरांना वर्ण पाणी पाजायचं, वर्ण पाणी असं वाचायचं. सुतारांना लोहारांना तसंच करायचं. आणि बाकीचे उरलेले बाकीच्या जाती माळ मान सांबार वगैरे अमृत कमूक यांना तर जवळच नाही. म्हणजे जवळ इतकं सुद्धा यायचं नाही. असं अंगावरून गेलं तरी पाणी शिकून घ्यायचं, असं ते वागत होते. त्याचा प्रश्न असा आहे की आपण हे सगळं ज्या वेळेला त्याच्या विरुद्ध संघर्ष केला आणि हा संघर्ष करून अस्पृश्यतेच्या विरुद्ध संघर्ष केला, देवळालयाच्या बंदीच्या विरुद्ध संघर्ष केला आणि शेवटी आपण सांगितलं की देवळात जायचं तर कशाला आम्हाला जायला पाहिजे, आम्ही बौद्ध धर्म स्वीकारतो, ती भानगडच नव्हती तिकडे जायला. आणि अशा पद्धतीने आपण बौद्ध होण्यापर्यंत गेलो. तर हे केल्यानंतर बुद्ध झालो म्हणजे काय झालं, त्यातलं एक आहे ते वंदना आहे. वंदनेमध्ये काय सगळा बौद्ध धर्म सांगितलाय का? वंदनेमध्ये काय सगळा बौद्ध धर्म सांगितलेला नाही, शक्यच नाही सांगणं. आणि आपण अनेक प्रकारच्या गैरसमजुती, अनेक प्रकारच्या अज्ञान त्या बाबतीत घेऊन असं वर्षानुवर्ष 1956 सालापासून आपण हे वागवत आलेलं, अज्ञान वागवत आलेलं. अशी परिस्थिती आपली आहे. तर म्हणजे मी आधीच्या एका आपल्या ह्या अशाच निमित्ताच्या मांडणीमध्ये एक ठिकाणी म्हणालो की आपण बुद्धांना समजून घेणार आहे का, आपण बाबासाहेबांना समजून घेणार आहे का, आपण महात्मा फुलेंना समजून घेणार आहे का. आणि मग असे जे प्रसंग आहेत दरवर्षीचे, त्यावेळेला वक्त्यांनी काय बोललं पाहिजे आणि बौद्ध धर्म आपण किती समजला, काय समजला, याची चर्चा किती व्हायला पाहिजे, की त्याची चर्चाच आपण करायची नाही, असा प्रश्न मी कालच्या एका मांडणीमध्ये उपस्थित केला. तो केला उपस्थितीचं कारण असं आहे की आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला याचं कारण आम्हाला फक्त अस्पृश्य म्हणत होते, आम्हाला शिवून घेत नव्हते, आम्हाला हलके समजत होते, आम्हाला जमिनीपासून पाण्यापासून दूर ठेवलेलं होतं. कशासाठी बौद्ध धर्म स्वीकारला? मला माणूसच मानत नव्हते म्हणून बौद्ध धर्म स्वीकारला. आता आम्हाला माणूस मानत नव्हते म्हणून जर बौद्ध धर्म स्वीकारला, तर बौद्ध धर्मानं माणूस म्हणून काय सांगितलं? तर माणूस म्हणणं म्हणजे काय, बौद्ध धर्माला काय वाटतं माणूस म्हणजे काय, हे आपण शिकायला पाहिजे. किती शिकलो असा प्रश्न आपल्यासमोर, आणि त्याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. तर ही नंतरची जी पिढी आहे त्या पिढीला काहीतरी, नाहीतर मग माझ्या स्वतःच्या गावामध्ये
आम्ही असेच सगळ्या कार्यक्रमाला एकत्र जमतो. वर्षातून 3 वेळा तरी जमण्याचा प्रसंग आहेच. म्हणजे 6 डिसेंबर आहे, 14 आहे, आणखीन आपल्या बुद्ध जयंती आहे. हे आम्ही जमतो म्हणजे चर्चा काय करतो, चर्चा अशी करतो, करत होतो का नव्हतो माहित नाही मला, मी करतो. मी बोलतो झाल्यापासून अनेक वर्ष झाली त्याला, की आम्ही किती पुस्तकं गेल्या वर्षी वाचली, बौद्ध धर्माविषयी किती वाचले. मी गेल्या वेळेला आलो होतो त्यावेळेला तुम्ही मंडळींनी मला एक लायब्ररी सुद्धा दाखवली, पण त्या लायब्ररीतली माणसं पुस्तकं वाचतात की त्यातून बौद्ध धर्म समजून घेतात की, हा सगळा प्रश्न आहे. आणि मग बुद्धानं फक्त या वंदनेमध्ये आहे तेवढंच सांगितले का, हा प्रश्न. हे प्रज्ञा, करुणा, मैत्री हे त्यांनी शिकवलं, हे पुढचं आपण सांगतो का? त्यांनी समाज बदलायला शिकवलं असं सांगतो का? त्यांनी स्वयंप्रज्ञ बना म्हणून सांगितलं ते सांगतो का? इतर धर्म कसं सांगतात? इतर धर्म सांगतात असं की आमचा धर्मग्रंथ आहे, त्या धर्मग्रंथात जे लिहिलेलं असेल त्याप्रमाणे वागायचं, ते पाठ करून ठेवायचं आणि त्याप्रमाणे बोलायचं, ते पाळायचं. मग त्याचा अर्थ समजू न समजू त्याचं काही लक्षात घ्यायचं नाही. बुद्धाने काय सांगितलं? बुद्धाने सांगितलं स्वयंप्रज्ञ व्हा, स्वतःचा प्रकाश व्हा, अत्तदीपो भव. आता स्वतःचा प्रकाश व्हा याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ सुद्धा त्यांनी सांगितला की तुम्ही माझं हे ऐकल्यानंतर, मी जे काय मांडलं ते ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की माझ्यामध्ये चूक आहे, तर तुम्ही ती चूक मला सांगितली पाहिजे. तर तुम्ही काय केलं पाहिजे की माझा उपदेश अनुभवाच्या पायावर, ज्ञानाच्या पायावर तपासून बघितलं पाहिजे. आणि तो तपासून जर तुम्हाला पटला तर तुम्ही स्वीकारला पाहिजे, आणि तो पटला नाही तर मला सांगितलं पाहिजे की तुमचा उपदेश आम्हाला पटत नाही, कारण अमुक आहेत. तर तुम्ही मंडळी कॉलेजला वगैरे जात असाल ना, हायस्कूलला कॉलेजला जाता का नाही? असं मास्तर कोण म्हणते? अहो मास्तर असं म्हणते का पोरांनो की मी शिकवलेलं बरोबरच आहे असं काही नाही, तुम्ही मला शंका आली तर प्रश्न विचारला तर हरकत नाही असं म्हणतात ते मास्तर? म्हणतात का? कोण म्हणणार नाही मला माहिती आहे. हे जुने मास्तर वेगळे आहे, आता तर अजिबातच नाही. जुन्या काळात असे मास्तर होते. म्हणजे प्रश्न असा आहे की त्याशिवाय तुम्ही स्वयंप्रज्ञ होणार कसे काय? सगळ्यात मोठा संदेश जर दिला असेल तर स्वयंप्रज्ञ व्हा, स्वतःची प्रज्ञा, स्वतःचं ज्ञान स्वतः निर्माण करा आणि स्वतःचा दिवा स्वतःच, स्वतःच्या प्रकाशामध्ये तुम्ही चाला. आणि हे करत असताना मी सांगितलेला जो काही मार्ग आहे, जे काही विचार आहे, तो तुमच्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या पातळीवर तपासून तुम्हाला पटला तर स्वीकारा. या जगाच्या इतिहासामध्ये एकही अशा तऱ्हेचा तत्ववेत्ता नाही की ज्यांनी बुद्धांसारखं सांगितलेलं आहे की माझं पटलं तरच स्वीकारा, नाहीतर टाकून द्या. बुद्धांना काही वाटलं नाही की माझं काय होईल, मला पुढे बुद्ध म्हणून मानतील का नाही मानत, माझं नाव पुढं राहील का नाही राहील. आणि सगळ्यांनीच म्हटलं की बाबा तुझं पटतच नाही तर मी कुठं शिल्लकच राहणार नाही मी, अशी भीती त्यांना वाटली नाही. आणि इथंच ज्ञानाच्या विकासाचा प्रश्न आहे. ज्ञानाचा विकास तेव्हाच होऊ शकतो की ज्या वेळेला ते ज्ञान हे चुका सगळ्यात टाळत हे पुढं जातं आणि शुद्ध होत जातं. मी सुरुवातीला लोकांची समजूत अशी होती की सूर्य जो आहे, सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतो अशी समजूत होती. युरोपमध्ये काही लोकांनी असा विचार केला की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, खरं काय फिरतो का, कसं काय, आपल्याला जरा तपासून बघायला पाहिजे. ते शास्त्रज्ञाचं नाव काय, त्याने असा विचार केला
त्याने असा शोध लावला की असं खरं नाही, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. तेव्हा त्यावेळेच्या पोपनी काय केलं, कुणाला माहिती आहे काय केलं? फासावर दिलं. काय ते तुला त्याला फासावर दिलं चक्क. आणि आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ना की पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही. तेवढं तरी माहिती आहे ना, तुला माहिती आहे? आपल्या मराठीत काय म्हणतात, त्याला मराठीत एक पुरावा आहे म्हणून सांगतो की पूर्व दिशेला आपण खेड्यात काय म्हणतो, पूर्व दिशेला गेलो होतो तर काय म्हणतो आपण, खालतीकडे गेलो होतो म्हणतो ना, का वरतीकडे गेलो होतो म्हणतो? खालतं गेलो होतो म्हणजे कुठं गेलो होतो? पूर्व दिशेला. आणि वरतं गेलो होतो म्हणजे पश्चिमेला. खालतं गेलो होतो म्हणजे पृथ्वी तिकडं अशी फिरायला लागलेली आहे आणि सूर्य वर आल्यागत दिसतोय, खरं पृथ्वी तिकडे खाली जायला लागली आहे. तर हे मराठीतलं कसं काय आलं कोण कोणी शोधला हवा. आणि वर्त म्हणजे ती तिकडनं वर अशी यायला लागलेली आहे, त्यामुळे सूर्य असा गेल्यासारखा दिसतो. म्हणजे हे वर्त नाही, हे वर्त आहे, हे जे आहे हे खालतं आहे आणि हे वर्त आहे. आता हे मराठीतलं आश्चर्य आहे, मला काही अजून शोध लागलेला नाही, पण हे खरं आहे, हे खरं आहे. तेव्हा बुद्धांनी जे सांगितलं त्याचं सगळ्यात मोठं महत्त्व जगाच्या इतिहासामध्ये ज्या ज्या वेळेला शोध लागले आणि जे जे तत्वज्ञ तयार झाले, जीवनमार्ग सांगायला लागले, कुठल्या पद्धतीने जायचं गेलं तर तुमचं भलं होईल असं सांगायला लागले, न्यायाचा मार्ग कोणत्या सांगायला लागले, असे मोहम्मद पैगंबर असतील, असे त्यानंतर जीसस ख्राइस्ट असतील किंवा अनेक तत्वज्ञ असतील, अनेक शास्त्रज्ञ असतील, यांनी कुणी असं स्पष्टपणे सांगितलं नाही की माझं पटलं तर स्वीकारा, नाही तर सोडून द्या आणि स्वतःच्या ह्याच्यामध्ये स्वतःला तपासून घ्या. याला एक धाडस लागतं. तेव्हा तुम्ही कुणाचे फॉलोअर्स आहात, कुणाचे अनुयायी आहात, अशा धाडसी माणसाचे बौद्धिक धाडस लागतं. त्या धाडसी माणसाचे बुद्धाचे अनुयायी आहात आणि ते अनुयायीत्व बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलं की ज्याला अशी भीती नाही वाटत की मी असं म्हटलं तर माझं स्थान काय राहणार आहे. उलट त्यांचं म्हणणं असं त्याचा अर्थ होतो की माझं स्थान राहू दे नाही तर नाही राहू दे, माझी चूक जर माझ्या शिष्याने काढून दाखवली तर मी शिष्याला सलाम करायला तयार आहे. अशा पद्धतीचा विचार करायला धाडस. आणि हे धाडस ज्यांनी दाखवलं त्यांचा अनुयायीत्व बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलं, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचबरोबर बुद्धांच्या विषयी असं एक म्हणणं असतं की बुद्ध कुणाचा मुलगा होते, तेवढं ते पोरांना माहिती आहे की नाही? पण तुम्ही सांगा, शुद्धोधन कोण होते? सगळं मुसळ बाबासाहेबांचं केरात गेलं. बाबासाहेबांचं बुद्ध आणि हे धम्म वाचला नाही. बाबासाहेबांनी लिहिलेलं बुद्ध आणि त्याचा धम्म वाचलं नाही. इतिहास बाकीचा वाचला नाही, कोसांबी वाचले नाहीत, धर्मांध कोसांबी वाचले नाहीत. बाबासाहेबांनी स्पष्ट लिहिलं त्यामध्ये. कारण बुद्ध काय कशा कुठल्या समाजात जन्माला आले हे लक्षात घ्या. बुद्ध ज्यावेळेला जन्माला आले त्यावेळेला गंगेच्या उत्तर बाजूला आणि गंगेच्या उत्तरेकडून तुम्ही इकडं पश्चिमेकडे जायला लागला, आताच्या राजस्थान वगैरे तिकडच्या बाजूला किंवा गंगेच्या उन्मकाच्या बाजूला, तर तुम्हाला असं दिसेल की त्या ठिकाणी आणि त्याच्या आधी सगळ्याच ठिकाणी गणसंघ होते. गणसंघ म्हणजे काय होते? गणसंघ याचा अर्थ असा की जे गणसंघ हे लोकशाहीवर आधारलेले होते. आत्ताच्या लोकशाहीपेक्षा जास्त चांगली लोकशाही त्यावेळेला होती. ती लोकशाही ही सुरुवात झाली
या ज्यांना तुम्ही आता इथं बसवलेला आहे आणि ज्यांना तुम्ही कमीतल्या लेखता, या ज्या आमच्या भगिनी आहेत, माता आहेत, त्या ज्या आहेत या सर्वश्रेष्ठ आहेत असं असण्याच्या काळातला पहिलाच गणसंघ होता. जे स्त्रिया गणमाता होत्या आणि गणमाता म्हणून सगळ्यांना समान वागणूक देत होत्या आणि जे उत्पन्न तयार होईल हे सगळ्यांना समान मिळालं पाहिजे असा न्याय देत होता. आणि पुन्हा त्या स्त्रियांनी शेतीचा शोध लावला, कारण त्यांनीच काय लावला शेतीचा शोध, त्यांनीच लावला. याचं कारण असं की आम्ही फिरून फळं गोळा करून शिकार करून जगत होतो. मग काही स्त्रिया दरोदर राहणार, मी त्यांना चालता येणार नाही, तेवढं जंगलच होती, शेती नव्हतीच, डोंगरात जाता येणार नाही. काही नुकत्याच बाळंतीण झालेल्या असणार, मी त्यांना पुन्हा फिरता येणार नाही. त्या ज्यावेळेला एका ठिकाणी थांबत होते आणि त्यांना जे बाकीच्या स्त्री पुरुष जात होते ते तिकडनं जमा करून आणलेलं खायला देत होते. त्यावेळेला त्या बघत होत्या की वरनं बी पडली आणि बी पडल्यानंतर खाली थोड्या दिवसांनी 7-8 दिवसांनी तिथं बी उगवून आली. मग त्यांच्या लक्षात आलं की मला जसं मूल होणार आहे तसं बी मधनं झाड बाहेर आलेलं आहे, झाड छोटंसं झाड आलेलं आहे. याचा अर्थ पुनरुत्पादन जे आहे ते अशा पद्धतीनं जर माणसांचं होते तसंच जर होणार असेल तर सगळ्या जंगलात बोंबलत फिरायचं काम काय. जंगलात ज्वारी जंगलातच होती हे तर सगळ्या इतिहासाला माहिती आहे. आज आपण खातो ती सगळी पिकं ही जंगलामध्ये पूर्वीपासून जंगलात असलेलीच आहे. ती आपण शोधून त्याला पिकं केलं, पिकं नव्हती ती. आणि म्हणून मग त्यांनी निवडलं हे गहू जरा बरं दिसते, हे जुंधळा जरा बरा दिसतोय, हे भात जरा बरं दिसते, हे पेरूया. आणि त्यांनी सांगितलं की जिथं वडा असेल, कुठं वगळ असेल, पाणी जवळ असेल तिथं केलं तर आपल्याला जास्त उत्पन्न मिळणार. हे त्यांच्या ऑब्झर्वेशन म्हणलं, कारण त्या इतके दिवस तिथं थांबून ऑब्झर्वेशन करत होत्या, ते पाहणी करत होत्या, अभ्यास करत होत्या. आणि यातून त्यांना गणमाताचं स्वरूप प्राप्त झालं, गणमाताचं स्थान मिळालं. परंतु ती शेती निर्माण झाल्यानंतर त्यातून जास्त उत्पन्न आपल्याला लागते, जास्त उत्पन्न निर्माण व्हायला सुरुवात झाली. त्यातून मग कुणी दोरखंड करायचं, दोरखंडाची गरज पडायला लागली, अवजाराची गरज पडायला लागली, म्हणून ते कोणीतरी करायला पाहिजे असं झालं. आणि मग ज्यांच्यामध्ये नुसतं फिरूनच खायचं अशा टोळ्या शिल्लक होत्या त्यांना वाटायला लागलं त्यांना काय माहिती आहे शेती तुमचं काय भानगड आहे. म्हणून ते तिथनं इतर जंगलात फिरायचे तसे तिथनं फिरायला लागले आणि खायला लागले. मग हे कोण झाले, हे कोण ठरले, चोर ठरले. कारण आम्ही केलेल्या शेतीमध्ये ते आले म्हणून चोर ठरले. उघड जंगलामध्ये फिरले असते तर चोर बाहेर संबंध नव्हता, आम्ही पण फिरत होतो पूर्वी. आणि मग हे रक्षण कोणी करायचं, तुम्ही ऐका, स्त्री मंडळीने ऐका, बायका माणसाने ऐका. तर रक्षण करताना पुरुषांनी असा प्रश्न काढला की रक्षण आम्हीच करू शकतो का. आम्ही करू शकतो रक्षण, आम्हीच रक्षण करू शकतो. याचं कारण या स्त्रियांच्या पैकी काही स्त्रिया नेहमीच बारक्या पोरांना सांभाळत असणार आणि त्या लढणार कशा, पोरांना पळवून लावायचं, लढायला पाहिजे नाही, लढणार कशा, त्या गर्भवत काही असणार, लढणार कशा. म्हणजे त्यांना आदरणीय मानण्याची जी 2 कारणं होती, त्या मुलांना जन्म देतात ते आदरणीय आहे, ही एक कारण होतं. आणि ह्या संगोपन करतात, म्हणजे जसं पिकाचं संगोपन करतात, मुलांचं संगोपन करतात, हे केवढं मोठं कार्य आहे. असं जे आदरणीय मानलं जात होतं त्याच्याऐवजी त्यांना कमकुवत मानायला सुरुवात झाली. कारण हे म्हणजे कमकुवतपणा आहे का. हिंसेच्या तिथं आलं की कमकुवत झालं. कुठं कमकुवत झाल्या, यांना हिंसा नाही करता येणार. आणि आम्ही काय म्हणतो, पाण्याची पातळ वगैरे म्हणून बरोबर नाही, प्राण्यांची हत्या करू नये. पण प्राण्यांची म्हणजे मनुष्य प्राण्यांची हत्या यांना करता येणार नाही, कारण तेवढी ताकद यांच्यात नाही. म्हणून त्या कमकुवत आहेत, त्या शेती उगवू शकतात, त्या बाकीचं काम करू शकतात, जेवण करू शकतात, बाकी सगळं करू शकतात, समान वाटप करू शकतात उत्पन्नाचं, पण हिंसा दुसऱ्याला मारण्याची करू शकत नाहीत.
म्हणून कमकुवत असा भयानक असा शोध पुरुष मंडळीने आपल्या पूर्वजांनी लावला. आपण पुरुष मंडळी आहोत आणि तिथं मग लोकशाही राहिली. पण गणपती स्त्रीच्या ऐवजी स्त्री गणपती होत्या, त्याच्याऐवजी पुरुष गणपती झाले. गणपती म्हणजे असलं नव्हे, गणपती म्हणजे गणाचा अधिपती. ते प्रत्येक गणाची खूण असायची. ज्या गण सगळ्यात जास्त मोठा प्रसिद्ध होता त्याची खूण ही हत्तीचं तोंड होतं, म्हणून ते काहीतरी पुढे कुठल्या तरी इतिहासातून त्याची निर्मिती झालेली आहे. तर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की असा जो दुसरा दौर आला, दुसरी टप्पा आला मानवी विकासातला, त्यावेळेला गौतम बुद्धांचे म्हणजे सिद्धार्थचे जे वडील हे कोण होते तर गणपती होते, निवडून दिलेले. गणपरिषद आणि गणसभा यातून निवडून जात होते, म्हणजे ते राजे नव्हते आणि हे राजपुत्र असण्याचा संबंधच येत नव्हता. तेव्हा आतापासून तुम्ही हे काढून टाका आणि तुम्ही इथं पारायण लावा. पारायण शब्द बरोबर नाही पण मी म्हणतो आता, पारायण म्हणजे सारखं वाचणं. मी परवा सुद्धा ज्यांना सांगितले त्याने म्हटलं की आठवड्यातून एक दिवस, रविवार असेल काय असेल, तुम्ही इथं पहिलं पुस्तक घ्या, बुद्ध आणि त्याचा धम्म. रविवारी जेवढं एक तास वाचता येईल तेवढं वाचा, त्याच्यावर चर्चा करा. असं पुस्तक पहिल्यांदा ते संपवा, पुन्हा दुसरं तिसरं पुस्तक असं घेत चालतं. पोथी जे लोक वाचतात ते लोक ही समतावादी संतांच्याच पोथ्या वाचतात. मला नाही माहित की रामदासाची पोथी पण वाचते बिसते म्हणून, म्हणजे बिगर बौद्ध सुद्धा. त्यामुळं समतावादी मंडळी हे करत आलेली आहे आणि ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांना ऐकून सुद्धा ज्ञान निर्माण करणारी गोष्ट ही आहे. त्या म्हणून हे जे सगळं आपल्याला ज्ञान व्हायला पाहिजे की काय होतं खरं, काय बाबासाहेबांनी खरं लिहिलेलं आहे, काय इतिहास होता. आणि यामुळं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की बुद्धांनी म्हणजे सिद्धार्थनी का आपला गणसंघ सोडला, का सोडण्याची पाळी आली. कारण 2, 3, 4, 5, 10 गणसंघ होते. रोहिणी नदीच्या हे तिबेटच्या बॉर्डरला आहे बघा. तुम्ही कधीतरी जा, पोरांनो ट्रिप बघा. बुद्ध जन्माला आले ते गाव बघायला जावा. बुद्ध जन्माला आले ते लुंबिनीचं वन बघायला जावा, आहे नेपाळच्या बॉर्डरला. त्या ठिकाणी ज्यावेळेला रोहिणी नदीमध्ये वाहत होती आणि पलीकडं कोलीय गणसंघ होता, आणखी इकडं शाक्य गणसंघ म्हणजे बुद्धांचा गणसंघ. आणि त्या वर्षी काय झालं, एका वर्षी की हे पाणी तुम्हाला का मारा, आमच्या शेतीला आधी पाहिजे का तुमच्या शेतीला आधी पाहिजे. त्याच्यावर भांडणं होत नव्हती साधारणपणे, पण भांडणं झाली काहीतरी झालं म्हणून आणि त्यामध्ये रक्तपात झाला आणि त्यामध्ये निर्णय असा होईना म्हणून ते वाढत गेलं. आणखी दोन्ही गणसंघांनी ह्याचा फडशाच पाडायचा म्हणून निर्णय घेतला आणि गौतम बुद्धांनी सांगितलं की मी ह्या भानगडीत नाही, हिंसा मी करणार नाही. जे पाणी जीवन देणारं पाणी आहे, पाणी जीवन आहे, नावच आहे, आणि हे जे पाणी आहे जे माणसाला समृद्ध करणार आहे, ह्या पाण्यासाठी आपण एकमेकाचं रक्त सांडायचं. आतापर्यंत इतकी वर्ष नाही सांडलं, आता कशाला सांगायचं. ते बसून आपण ठरवू शकतो, पुन्हा चूक करायची नाही म्हणू शकतो. तर अशा पद्धतीनं त्याने निर्णय घेतला आणि गणसंघाने, शाक्य गणसंघाने सांगितलं की हा निर्णय आमचा मी बदलणार नाही आणि तू जर बदलत नशील तर नियमाप्रमाणे तुला गणसंघातून बाहेर जावं लागेल. तुमच्यासारख्या माझ्यासारख्याने काय केलं असेल की नाही बाबा राहतो इथंच, बुद्धाने तसं केलं नाही. ते म्हणजे मला काय करायचं हे पटत नाही, मी हे चुकीचं मान्य करणार नाही, मी निष्कासन मान्य करेन, या गणसंघातून बाहेर जाणं मान्य करेन, परंतु चुकीची गोष्ट मान्य करणार नाही. ही आपल्या गणसंघाच्या न्यायामध्ये, या माणुसकीच्या न्यायामध्ये न बसणारी गोष्ट आहे हिंसा आहे, म्हणून मी बाहेर पडणार. म्हणजे हिंसा अमान्य आहे, माणसाने माणसाला मारून टाकणं हे अमान्य आहे. या कारणासाठी एक ग्रस्त हे गणसंघ सोडून देतात
गणपतींचा मुलगा असताना शोध देतात, त्यांना काहीतरी थोडी पद्धत राजा जरी नसलं तरी थोडी पद्धत असणारच आहे. अशा धाडसानं ते बाहेर जातात. तिथंच त्यांची सुरुवात होते नव्या विचाराची. आणि मग ते सुरुवात करतात की ते आपल्या ह्याच्यामध्ये दुसऱ्या समजुती आहेत की त्यांनी काय केलं म्हणे, की का गेले वनात, का गेले शोधायला ते जीवन सोडून. तर काय म्हातारा माणूस पहिल्यांदा बघितला. आता त्यांच्या घरात आजोबा होता का नाही, आता यांना मूल झालं होतं ज्या वेळेला गेले त्यावेळेला. म्हातारा माणूस किती वर्ष ते बघत होते बाहेर गावात, का डोळे बांधून होते काय. म्हणजे बाबासाहेबांनी असं म्हणलेलं नाही कुठं. ते जुने जे कोणी लिहून ठेवले एखाद्याने घुसवलेलं आहे ब्राह्मण्यवाद्यांनी, लक्षात ठेवा. आणि मग ते दुसरं आहे. दुसरं काय तर म्हणे की माणूस मेलेला बघितला. आता त्यांच्या 25-26 वर्षापर्यंत मेलेलं कोणीच नसेल का करणं सांगा, हे शक्य नाही. बाबासाहेबांनी सांगितले हे सगळं झूट आहे, हे असलं काही नाही. त्यांनी ह्या कारणासाठी, हे मी मगाशी कारण सांगितलं, त्या कारणासाठीच, त्या तत्वासाठी सोडलं की हिंसा ही चांगली नाही, माणसानं माणसाला मारणं हे बरोबर नाही. आणि मग ते शोधायला गेले की दुःखाचं मूळ काय आहे. दुःखाचं मूळ काय, दुःख संपेल का नाही संपेल गोष्ट वेगळी आहे, पण दुःख कमी करता येईल हे का नाही हे शोधायला काय. आणि संपवून आलं तरी चांगली गोष्ट आहे. म्हणून दुःखाचा मूळ शोधत नाही तोपर्यंत दुःख संपवण्याचा मार्ग सापडत नाही. का ते बाहेर पडले त्याचं पहिलं हे कारण आहे. दुसरं कारण कोणतं आहे की आमच्या जीवनामध्ये हे माणसाचं जे संघर्ष आहे, हा संघर्ष काय येतो, निसर्ग माणसाचा संघर्ष हा काय येतो, याचा आम्ही शोध घेतला पाहिजे. एकमेकाचा राग काय येतो याचा संघर्ष घेतला पाहिजे. एकमेकाला कमी समजण्याचा विषयी संघर्ष घेतला पाहिजे. हिंसा का करावीशी वाटते याचा संबंध घेतला पाहिजे. आणि म्हणून ते बाहेर पडले आणि त्यांनी त्याबाबतीत तत्वज्ञानाच्या पातळीवर अभ्यास केला. आणि म्हणून सांगितलं की तुम्हाला मैत्री, करुणा, प्रेम याच्या आधारावर आपल्याला आपलं जीवनक्रम जर करायचा झाला तर आपल्याला ह्याच्यातून बाहेर पडता येईल आणि आपल्याला चांगलं जीवन जगता येईल. आणि त्या दृष्टीनं एक नव्या जीवनाचा शोध त्यांनी घेतला. आणि त्यानं नंतर काही पहिल्यांदा 10 लोकांना उपदेश केला आणि पुन्हा त्यांनी परिक्रमा सुरू केली. तर हे सगळं होत असताना आपली समजूत अशी आहे की बुद्ध प्रत्येक गावात जात असावेत, म्हणजे अशी माझा अंदाज आहे तुमच्या बाबतीमध्ये. आणि सगळे त्यांना भेटायला येत असावेत, मग ते त्यांना उपदेश करत असावेत, हा तो उपदेश करत असावेत. बाकीच्या जीवनाच्या गोष्टीमध्ये काय हे आता आपण वंदना म्हणतो हेच उपदेश करत असावेत असंच वाटतं ना आपल्याला, तेवढंच बोलत असावं तसं. पण हे खरं नाही. माणसाच्या जीवनामध्ये जगण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याविषयी बुद्ध बोललेच नाहीत अशी आपली समजूत बहुसंख्य लोकांची, जवळजवळ 99% लोकांची आहे. पण हे खरं नाही. हे बोललेले आहे, कशाविषयी बोललेले आहे हे ते बोलले. एका अनाथ पिंडक म्हणून त्यांचा शिष्य होता, तो त्यावेळेला गंगेच्या दक्षिणेकडे मात्र लोकशाही गणसंघ नव्हते, तिथं राजेशाही होती आणि मोठमोठे जमीनदार असे होते. आणि तिथे जवळजवळ गुलाम म्हणजे अर्ध गुलामी होती. अर्ध गुलाम म्हणून शेतमजूर नव्हते, ते अर्ध गुलामच होते, शेतीवर राबणारे अर्ध गुलाम. त्यांना दास कर्मकर असं म्हटलं जाईल. दास म्हणजे दास कळते तुम्हाला, आणि कर्मकर म्हणजे काम करणार. त्यावेळेच्या भाषेमध्ये दास कर्मकरांना तुम्ही राबवता. तर ते विचारलं किती तुझ्याकडे आहेत बाबा आनंद पिंडला, किती तुझ्याकडे. तो मोठा होता, म्हणजे 100 एकर जमीन वगैरे, 500 एकर जमीन अशा टाईपचा होता तो. तर तू असं का करत नाहीस की त्यांना सकाळी 11 किंवा 10 किंवा असं काहीतरी वेळ दे ना, तुम्ही कामाला यायचं, आणि संध्याकाळी काहीतरी 5, 6, 7 काय असेल ती वेळ दे, त्यावेळेला तुम्हाला सुट्टी. पण हे सकाळी
ची वेळ जी आहे, संध्याकाळची वेळ जी आहे, त्याचा उरलेला त्याच्यातनं जो रात्रीचा आणि सकाळचा वेळ आहे, तू तुझा तू मालक आहेस, तू मुक्त आहेस. माझी खात्री आहे ते म्हणाले की तुझं उत्पन्न हे 10 पटीनं वाढणार आहे. लक्षात आलं का तुमच्या? अशी जर सवलत दिली की माझ्याकडे कामाला 8 तास आलास, तेवढ्या ह्याच्यामध्ये तू माझ्या कामात आहेस, त्याचा मोबदला मी तुला देणार, मोबदला देणार, आणि उरलेला वेळ तू काय करावं त्याचा माझ्याशी काही संबंध नाही. तू मुक्त आहे, तू स्वातंत्र्य आहे. तू नाच गाणी कर, काय कर, ते कर, वाद्य वाजव, वाद्याचा शोध लाव, काय म्हणतात. तर त्याला काय सुरुवातीला त्याला वाटलं बुद्ध मोठे आहेत, तो शिष्य वाचल्यासारखा होता, म्हणून म्हणजे आपण करून तरी बघूया. आणि ते अनाथ पंडितांना केलं. कोसांबी जे आपले बौद्ध आचार्य होते, त्यांचा मुलगा म्हणजे ते पण मारलेले होता, डी कोसांबी, धर्मानंद कोसांबी, धर्मानंदांचे चिरंजीव. ते फार मोठे समाजशास्त्रज्ञ होते आणि ते न्यूमिस्मॅटिक म्हणजे नाणेशास्त्रज्ञ पण होते, फिजिसिस्ट होते. त्याने याचा शोध घेतला आणि त्याने असं दाखवलं माहितीवरून, त्यावेळेच्या रेकॉर्डवरून, की त्या शेताचं उत्पन्न 10 पटीनं खरोखरच वाढलं. शेताचं उत्पन्न वाढलं म्हणजे फायदा कोणाला, त्याला पण झाला आणि यांना पण झाला, आणि गुलामी संपली. आता हे आपण सांगत नाही लोकांना की अशी गुलामी संपवण्याचा मार्ग देणारे स्वबुद्ध होते म्हणून, हे सांगत नाही आपण. म्हणजे बुद्धांना आपण काय करतो, एका छोट्या उपमंडुकामध्ये, एका डबक्यामध्ये एवढ्या पुरतेच बुद्ध आहे असं सांगतो. त्याच्यानंतरचा मुद्दा होता बुद्धांच्या घरच्या भावकीतल्या, भावकी म्हणण्यापेक्षा भावकी सगळी, दळ म्हणजे सगळी भावकीच असते. तर त्याच्यामधल्या स्त्रिया त्या येतात त्यांना भेटायला. त्या म्हणतात तुम्ही आपलं निघून गेला घरातनं, मग आम्ही तिथं बसून आम्ही काय करू, आम्हाला संघात प्रवेश द्यायला पाहिजे. तुम्ही ऐका, आम्हाला काय करायला पाहिजे, संघात प्रवेश द्यायला पाहिजे. तर गौतम बुद्धांना वाटत होतं की प्रवेश दिला तर काय होईल कुणास ठाऊक. तेव्हा भिक्खू आनंद जे होते, ते भिक्खू आनंदाने सांगितलं की यांचं म्हणणं ऐकून तरी घ्या तुम्ही काय. तर त्या म्हणाल्या की आम्ही भिक्खूनी व्हायला तयार, आम्ही भिक्खूनी व्हायलाच आलेले आहोत, आणि आम्हाला तुम्ही तुमचं जे सगळं जीवन चालू आहे त्या पद्धतीनं जगण्याचं आम्ही मागतो, आणि आम्ही स्त्री आहोत म्हणून आम्हाला ते मिळत नाही, हे काय बरोबर नाही. तुमच्या स्वतःच्या तत्वावर तरी बसतंय, तथागतांच्या तत्वावर बसतंय का. आणि शेवटी चर्चा होते आणि त्यातून बुद्ध मान्य करतात की भिक्खुनी संघ तयार होतो, आणि भिक्खुनींची गाथा आहे लक्षात ठेवा. जशी थेरी गाथा आहे तशी ही भिक्खुनींची गाथा आहे. गाथा याचा अर्थ त्यांचं काव्य आहे. जसं बुद्धांचं एक आहे, 2-3 काव्यमय असे उद्देश आहे, तसं काव्यमय पद्धतीनंच उद्देश केलेला आहे. तसं थेरी गाथा हे आहे बुद्ध स्त्रियांनी केलेलं, आणि स्त्रिया ज्या भिक्खुनी आहेत त्यांनी सुद्धा लिखाण केलेलं आहे. हे मोठं वाङ्मय आहे. आता हे वाङ्मय आपल्याला मिळालंच नसतं. हे जे वाङ्मय आहे ते जर आत्ता आपल्याला वाचलं, या सगळ्यांना वाचायला दिलं, तर यांना आज सुद्धा उपयोगी आहे. हे तुम्हाला मी सांगतो. याचं कारण असं आहे की महात्मा फुले जे होते ते त्यांची काल जयंती झाली, आणि हा जो कालखंड आहे 14पर्यंत, हा दोघांचा कालखंड आपण मानतो. तर त्यांनी स्त्री पुरुष तुलना म्हणून एक लिहिलं. त्यात असं त्यांना ते डायलॉगमध्ये लिहितात, तसं संवादामध्ये यशवंतांचा मुलगा अशोक घेतलेला. तर तो असं म्हणतो की मग स्त्रिया श्रेष्ठ का पुरुष श्रेष्ठ, तू सांगू मला. तर तो म्हणतो मला काय सांगता येत नाही, तो ते पुरुष श्रेष्ठ असावे असं नाही. स्त्रिया श्रेष्ठ आहेत. स्त्रिया का श्रेष्ठ आहेत, म्हणजे स्त्रिया समान नाही, श्रेष्ठ आहेत पुरुषांपेक्षा. याचं कारण स्त्रिया
मुलांना जन्म देतात, पुरुषांना जन्म देऊ शकतच नाही पुरुष. आणि जन्म न देण्याची जी काही कमतरता आहे पुरुषांच्या मध्ये, त्यामुळं त्यांच्या संपूर्ण वागण्यामध्ये, विचार करण्यामध्ये माया नावाची गोष्ट थोडी का होईना कमी असणार. बरोबर आहे की नाही? घाबरू नका आहे ना, बरोबर आहे की नाही? तुम्हाला विचारतो ना स्त्रियांना, हे पोरगं रडलं तरी ही मंडळी लगेच येतात काय घ्यायला? दुर्मिळ असतील जाणारे. म्हणजे हे खरं आहे, कारण ते पोटातून आलेलं असते आणि त्याच्या अंगावर पीठ असते, असं सगळं आहे ना. तेव्हा त्या निसर्गात जे आहे ती माया नावाची गोष्ट ती निसर्गतः त्यांच्याकडे येत असते. आणि भौतिक जीवन जे आहे त्या जीवनातूनच भावना निर्माण होतात, जीवनातूनच विचार निर्माण होतात. आणि यामुळं स्त्रिया श्रेष्ठ आहे. दुसरं का श्रेष्ठ आहे तर त्याने असं सांगितलं की स्त्रिया या घरात पण काम करतात आणि स्त्रिया शेतात पण काम करतात. आणि स्त्रिया ज्या शेतात काम करत नाही त्या नोकरी करणाऱ्या असतील तर त्या घरात जेवण करतात, आणखी त्या नोकरी पण करतात. हे खरं आहे की नाही? आपण म्हणजे आता मी त्यातनं जरा सुधारलोय ना अनेक वर्षापूर्वी, परंतु तेवढा पूर्ण सुधारणं शक्य नाही. लय आयुष्य जाते ते सुधारायला पुरुषांना. तेव्हा हे दोन्ही म्हणजे हे सगळं करायला लागून सुद्धा स्त्रियांची माया, म्हणजे अगदी तुमच्या पत्नीची सुद्धा तुमच्यावरची माया असते आणि प्रेम असते, ते तिला मिळते कुठून तर ते त्या आई असण्यातून मिळतं. ते त्या हे सगळं उत्पादक काम करण्यातून मिळतं. आणि त्यात तिला आनंद नसतो असं नाही, तिला कधी राग येत असेल काय तिला असणारच आहे आपल्या वागण्यामुळं. आता ही गोष्ट जी आहे ही गोष्ट बुद्धांनी नोट केली आणि त्या भिक्खुणींनी जे लिहिलेलं आहे त्यामध्ये त्याने असं लिहिलेलं आहे की आम्हाला किती मुक्त वाटते. आमच्या मिसेसनी त्याच्यावर भरपूर लिहिलेलं आहे, बुद्धांच्यावर त्यांनी माझ्यापेक्षाही जास्त लिहिलेलं आहे. आणि त्या तऱ्हेनं त्यांनी ती मांडणी केलेली आहे. म्हणजे म्हणून महात्मा फुले जी म्हणतात ते दुसऱ्या गोष्टीशी ते जोडतात की आम्हाला जर शोषणातून मुक्त व्हायचं असेल, आज ही जाती संपली का? सगळ्यात जास्त बेरोजगारी तळच्या जातीमध्ये आहे, हे काही संपलंय का? आज ही शेतमजुरांच्या मध्ये 100% जे शेतमजूर गावात राहणारी माणसं ही 100% शेतमजूर आहेत. आणि शहरात गेलेली माणसं त्यातली 80%च्या पेक्षा जास्त माणसं ही सफाई कामगार वगैरे आहेत. हे कोणते समाज आहेत आपल्याला सगळं माहिती आहे. 75-77 वर्ष स्वातंत्र्याला झाली. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जात संपली असं जर कोण म्हणायला लागलं तर माझा सवाल असा आहे फुले आणि बाबासाहेबांच्या आधारावर की का बाबा सफाई कामगारात औषधाला सुद्धा बामण नावत नाही म्हणतात की नाही? आपलं म्हणजे औषधाला सुद्धा बामण नाही का? नाही, औषधाला सुद्धा मराठा नाही, माळी नाही, रंजन नाही, सुधार नाही. सफाई कामगारांच्या असला तर चुकून सक्तीनं आलेला आहे का गावं औषधालाच गावं. आता तो नोकर असतो, कर्मचारी असतो, एकाच जातीचा असायला पाहिजे असं काही कारण आहे का? पण आहे ना. आपल्याला सुद्धा लाज वाटायला पाहिजे. जातीव्यवस्था संपवायचं बाबासाहेबांनी सांगितलं. संपवण्यासाठी आम्ही काय केलं? बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही विचार करायला नको की काय करतो आम्ही जातीव्यवस्था संपवण्यासाठी. आम्ही नोकऱ्याला गेलो, आम्ही सगळं करायला लागलो. आमच्यातले 2%, 3% लोक नोकऱ्या विक्र्या करून बंगले बांधून राहिले. आणि मग जे राहिलेत ते गावातले शेतमजुरी करतात आणि जे शहरात गेले त्यातले 90% लोक हे एकतर कुठल्या तरी मार्केटमध्ये इकडे तिकडे हमाली करतात, रेल्वेत हमाली करतात, नाहीतर सफाई कामगार आहे. आणि सफाई कामगार म्हणजे आणखी कुठं जोडलेलं आहे? ते पुन्हा अस्पृश्यतेशी आणून जोडलेलं आहे, घाण काम करतात असंच जोडलेलं आहे. आणि म्हणून महात्मा फुले काय म्हणतात की स्त्री शूद्राची शूद्रांची आघाडी झाली पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये सुद्धा हे यांना ब्राह्मणशाहीने लुटलेलं आहे, यांना दडपलेलं आहे, पण त्यांच्या अंतर्गत उतरण आहे.
म्हणजे कष्ट करणारे शेतकरी त्या जाती आहेत. त्याच्या खाली सुतार लोहार वगैरे आहेत. त्याच्यानंतर पूर्वी ज्या अस्पृश्य असलेल्या जाती आहेत ह्यांच्यामध्ये सुद्धा उच्च निश्चित आहे का नाही. सुतार लोहार हे आम्ही बौद्ध झालो तरी आम्हाला बरोबरीचे मानतात का? होय का नाही सांगा की हो. नाही मानत ना. आता म्हणजे इतक्यापर्यंत आहे की 3 अस्पृश्य 4 अस्पृश्य जाती आहेत. एक ढोर आहे, चांभार आहे, मातंग आहे, बौद्ध आहे आपल्या भागात. यामध्ये मांग महाराजापेक्षा स्वतःला आजही श्रेष्ठ म्हणतात आणि बौद्ध झालेल्यांना महाराज म्हणतात की नाही म्हणत. सत्य स्वीकारलंच पाहिजे. हे कधीतरी संपवायचा प्रश्न आहे ना. कारण या दोघांचं शोषण वरचं करतात ते ब्राह्मणाचे. हे लक्षात ठेवा. ते तुमच्यासारखेच आहेत, आमच्यासारखेच आहेत असं आहे सगळं. आणि म्हणून महात्मा फुलेंनी सांगितलं की स्त्री, शूद्र आणि अतिशूद्र हे 3 घटक एकमेकाचं शोषण करणारे घटक आहेत. परंतु त्यांचं खरं शोषण वर्ष करतात. मग हे एकमेकाचं असं कमी जास्त करत असतील तर एका जागेला कसे येणार आहे. ह्यांना एका जागेला आणल्याशिवाय यांची गुलामी संपणार नाही. नाहीतर हे एकमेकात भांडत बसतील. म्हणून त्यांनी सांगितलं की असं केलं पाहिजे. आणि दुसरं त्याच्या पुढे खांद्यावर उभं राहून बाबासाहेबांनी सांगितलं एक गोष्ट. बाबासाहेबांनी मनमाडच्या रेल्वे कामगारांच्या सभेमध्ये सांगितले 1936 ला. ते असं म्हणाले की आमचे शत्रू 2 कोणते आहेत. आमचे 2 शत्रू आहेत. एक शत्रू ब्राह्मणशाही आहे आणि दुसरा शत्रू ही भांडवलशाही आहे. आणि जातीव्यवस्थेचा विषयी जे ॲनिरेशन ऑफ कास्ट नावाचा ग्रंथ लिहिला म्हणजे जाती व्यवस्थेचा खात्मा मराठीत अर्थ. आपल्या सौम्य स्वरूपामध्ये त्या पुस्तकाचं भाषांतर, टायटलचं भाषांतर जातीव्यवस्थेचं निर्मूलन असं केलेलं आहे. ॲनिरेशन म्हणजे इंग्लिशचा अर्थ असा आहे मुंडी उडवणे. हो, ॲनिरेशनचा अर्थ ते इंग्लिश जाणणाऱ्या लोकांना माहिती आहे. ते बाबासाहेबांना तेच म्हणायचं. उगाच त्याचं सौम्य करायचं काय कारण आहे. जाती व्यवस्थेचा खात्मा हे पुस्तक लिहिलं. काय लिहिलं त्यामध्ये की उतरंडीचं शोषण आहे. म्हणजे कसं भांडवलदार आणि कामगार हे 2 बाजू झाल्या ना. इथं 2 बाजू नाही. एक बाजू शोषण करणाऱ्यांची आहे, दुसरी बाजू शोषण होणाऱ्यांची आहे. परंतु शोषण होणाऱ्यांच्या मध्ये पुन्हा एकमेकात उच्च नीच आहे. आणि अशी व्यवस्था केलेली आहे की ह्यांनी कवाच एका जागेला येऊ नये. हे एका जागेला आले की आम्ही मेलो, आमचं संपलं. म्हणून उतरंडीची असमानता, नुसती असमानता नाही तर उतरंडीची असमानता आहे. आम्हीच एकमेकाला कमी जास्त म्हणतो. आणि म्हणून जाती संपवायच्या झाल्या तर स्त्रियांची मुक्ती झाली पाहिजे. त्याचबरोबर आमच्यातली जी शोषण होणाऱ्या लोकांच्यातली असमानता आहे ती संपवली पाहिजे. त्याशिवाय आपलं एकत्र आपलं गुलामी संपणार नाही. आता ह्याच्या बाबतीमध्ये आपल्याला भरपूर चर्चा करायला पाहिजे. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण किती वर्ष आंबेडकरांची जयंती करत राहू, बुद्ध जयंती करत राहू. आम्ही धम्मदीक्षा घेतल्याचा आपण तिकडे मुंबईला जाऊ आणि आपलं नागपूरला जाऊ. त्यांच्या निर्वाणा दिवशी आपण मुंबईला जाऊ. हे सगळं आपण करत राहू. पण आपल्यामध्ये आपली गावं ही अशीच राहणार आहेत. लक्षात ठेवा. 75-77 वर्ष जर गावं अशीच राहिली स्वातंत्र्यानंतर तर अजून किती वर्ष जाणार आहेत, किती पिढ्या जाणार आहेत याचा आपण विचार करायला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब, महात्मा फुले आणि बुद्ध या तिघांचं जर वाचन करायचं झालं, म्हणजे समजून घ्यायचं झालं तरच हे होणार आहे, नाहीतर हे होणार नाही. म्हणून मी आज तुमच्या गावाला पहिल्यांदाच भाषण करायला येत असताना हे ठरवून आलो होतो की आपण मूलभूतच बोलायचं. तुम्हाला बोर झालं तरी हरकत नाही, कंटाळा आला तरी हरकत नाही. कंटाळा आला ना, पाठीमागून बहुतेक कंटाळा आला.
त्याला आमच्या गावच्या एक सुनबाई आहे तिथे गेल्या का त्या माहेर कासेगाव असलेल्या गेल्या होतं कोणत्या हा या ते तर ते गाणंच म्हणत होत्या चवळीचं मगाशी मला म्हणून दाखवलं त्याने लहानपणी ऐकलेलं. आता ते त्यांचं गाणं गेलंय कुठंतरी त्यांचं गाणं हरवलंय. मला बघितल्यावर त्यांचं गाणं वर आलं असं. तेव्हा आपल्याला हे सगळं जे आहे यासाठी बुद्ध आणि शीख धम्मापासून सुरुवात करूया. त्यानंतर दुसरं जे पुस्तक आहे ते जातीव्यवस्थेचा खात्मा हे घेऊया. ते समजून घेण्याची सुरुवात करूया. आधी ते वाचूया तरी काय दररोज दर रविवारी 10 पानं 15 पानं 20 पानं होतील. वर्ष लागेल लागू दे ना पण त्यावर चर्चा करूया. मी वेळ द्यायला तयार आहे. आणखीन आपल्याला माणसं बोलवता येतील परंतु तुम्ही आधी ते वाचून तरी काढा. एक पुस्तक वाचून झालं तरी एक चर्चासत्र घेऊ म्हणजे भाषण नव्हे आपण काय वाचलं त्याच्यावर चर्चा अशी बसून असं आपण एक वर्ष जर केलं तर आणि इतर गावांना पण सांगितलं असं करू तर आपल्यामध्ये वेगळ्या तऱ्हेचं एक वारसंचार येईल वेगळा विचार येईल आणि पुन्हा बाबासाहेब आणखीन बुद्ध आणि महात्मा फुले आपल्यामध्ये येथील शाहू महाराज आपल्यामध्ये. शिवाजी महाराजांचा फोटो पण इथं आपण ठेवलेला आहे. का ठेवलेला आहे त्याचं कारण असं आहे की शिवाजी महाराजांच्या कुठल्याही कार्यामध्ये कुठल्याही लढाईमध्ये कुठल्याही शासकीय प्रशासकीय कार्यामध्ये प्रत्यक्षात बघायचं झालं तर कुठल्याही जातीला बाहेर बाजूला ठेवलेलं नाही हे आपल्याला दिसेल. आणि म्हणून संभाजीराजांच्या जवळची माणसं ही अशाच जातींची होती की ज्यांना माणसं शिवत नव्हती त्या काळामध्ये पण हे शिवत होते कारण त्यांची फार जवळची माणसं होती. या अशा तऱ्हेचं म्हणून शिवाजी महाराज येतात ते उगाच नाही आपल्याला घ्यायचं. आणि रायगडावर जे बाबासाहेब जात होते त्यांचं नाव कोणी तिथं घेतले का? रायगड जी चर्चा चाललेली आहे बाबासाहेबांचं नाव काढलं नाही कोणी. जणू काय हेच तेवढं बाबासाहेब तिथं जात होतं रायगडावर चोखून टिळक आणि अमकेन तमकेन कोण नावं घेत होते या लोकांची पण शिवाजी महाराजांच्यावर जास्त लिहिलेलं बाबासाहेबांनी त्याला आणि खरं लिहिलेलं आहे चांगलं लिहिलेलं आहे. आणि रायगडावर जाऊन तिथे त्यांनी संशोधन केलेलं आहे लिखाण केलेलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्ही गेला कोणी रायगडला? कोण गेलं? जिजाऊंची समाधी कुठे आहे? पाथर्डला काय आहे? पाथर्डला वस्ती कोणाची आहे? पाथर्डला मारवाडा पूर्वी म्हणत होते तो आहे ते आता बौद्धच असणार आहे. हां म्हणजे मारवाडाच म्हणतात. हे कसं काय म्हणजे पाथर्डला त्याच्या आतमध्ये त्याच्या हद्दीच्या आतमध्ये वाडा आहे तो आणि तिथं समाधी आहे जिजाऊंची. याचा अर्थ असा होतो की अस्पृश्यता आणि महार कोणतरी खालच्या जातीचे आहेत हे अजिबात न मानणाऱ्या गोष्टी चाललेल्या होत्या असा त्याचा अर्थ होतो. आणि आपण त्याच्याविषयी संशोधन करत नाही. केलं तरी कुजबुजतो. आमची विदर्भातली माणसं कुजबुजतात की ते हे जे आहे जिजाऊंचं माहेर जे आहे सिंदखेड राजा तिथं जाधव आहेत नावाचे मराठीच नाही माहिती आहे तुम्हाला. सिंदखेड राजा जे आहे ते जिजाऊंचं जन्मगाव आहे. त्यांचे वडील मोठे सरदार होते आणि ते त्यांच्या जीवनामध्ये त्यांची लग्न शिवाजी महाराजांशी झालं. पण जाधव त्यांचं आडनाव जाधव पण जाधव नावाची माणसं सिंदखेड राजामध्ये नाही पुण्यात मराठीत नाही. जाधव नावाची माणसं त्या गावामध्ये पूर्वाश्रमीच्या महाराजांमध्ये असं पण आहे. त्याचं कोणी संशोधन वगैरे काही केलेलं नाही. असं सगळं आहे. याला अनेक कारणं असू शकतात. त्यामुळं आपल्याला शिवाजी महाराजांचा पुतळा ज्याला फोटो ठेवतो आपण
तर त्याला जरा जिजाऊंचा सुद्धा पुतळा फोटो ठेवायला हरकत नाही असं मला जास्त अलीकडच्या काळामध्ये वाटत असतं. अर्थात बराच वेळ झालेला आहे, मी बोलतच गेलेलो आहे. तर मला पुन्हा एकदा अपील करायचं आहे की माझी पद्धत जी बोलण्याची काही, मी बऱ्याच वेळेला टाळ्या कशा पडणार नाही त्याची काळजी घेऊन बोलत असतो. मी टाळ्या पडणार नाही त्याच्या माझं सगळं हेतू खलास केला तुम्ही. ते टाळ्या पडल्या की काय राहत नाही. मी माणसाने लक्ष देऊन काय सांगतोय माणूस ते ऐकावं असं माझा हेतू असतो. तसंच मी जास्त वेळा तसंच बोलतो. आणि बोलता येतं मला, टाळ्यावर पडणं सुद्धा बोलता येत नाही असं नाही. कधी कधी ते बोलावं लागतं. लढा वगैरे चालू असेल त्यावेळेला ते आपल्या मनानं दाखवून येतं, पण तो लढा चालू असतो त्यावेळेला. पण ज्या वेळेला असा प्रसंग आहे, तो अभ्यासाचा प्रसंग आहे, मनन करण्याचा प्रसंग आहे, पुढं काय पुढच्या वर्षीपर्यंत काय करावं असा प्रसंग आहे. त्याचं कारण असं आहे की आजही माणगावला जिथे आपण जातो, आणखी जिथे आठवण काढतो की जिथे पहिल्यांदा पाणी शिवलं आणि तिथे पहिला प्रयत्न केला त्यावेळेला हल्ला झाला होता. बाबासाहेबांच्या सगळ्या टीमवर हल्ला झाला आणि पुन्हा दुसऱ्या वेळेला मात्र आपण यशस्वी झालो. त्या माणगावच्या अगदी 8 किलोमीटर 10 किलोमीटर परिसरामध्ये आजही एक गाव एक पाणवठा नाही. तुम्हाला कोणाला माहिती आहे का? नाही. 2-3 गावं तरी अशी गावतात तिथे की तिथे अजूनही एक गाव एक पाणवठा नाही आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शाहू महाराज असताना सुद्धा, शाहू महाराजांचा इतिहास असताना सुद्धा कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये आजही एक गाव एक पाणवठा नाही आहे. मी लहान असताना, तर मी हायस्कूलला असताना तिथे होते, पण मी मराठी शाळेत असताना आमच्या वडिलांनी 1942च्या पत्री सरकारचे जे प्रमुख कार्यकारिणीत होते आणि त्यांनी गावामध्ये आमच्याच फक्त नाही तर बऱ्याचशा गावांच्यामध्ये ह्या सगळ्या जे वाळवे तालुक्याचा पश्चिम भाग, नंतर शिराळा अख्खा तालुका, शाहूवाडी तालुक्याचा उत्तर भाग, पाटण तालुका, अशा मोठ्या एरियामध्ये ते काम करत होते. त्यांचे साथीदार होते, तुलवार होते, शेख काका होते, बरेच साथीदार होते. सगळे बहुजन समाजातले होते, पाचसोते म्हणून मातेन समाजातले होते वगैरे वगैरे. ही लढाई काही वरिष्ठांनी कोणी लढली नाही. आमचं घर सुद्धा तिथं जे होतं ते दुसऱ्या गावातून जगायला आलेलंच घर होतं आणि भूमिहीन आणि बेघर असं आमचं कुटुंब होतं. आजही आमची काही जमीन असेल ती कुळा म्हणूनच आहे, ती आमची जमीन नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर ही सगळी खालच्या तणातली माणसं उठली आणि पत्री सरकार तयार झालं. नाना पाटील वगैरे होते, पण नाना पाटील सत्यशोधक चळवळीच्या वारसदार होते म्हणून ते लक्षात ठेवा. आणि म्हणून ते सगळ्या गोष्टीची टीका करत असायची. आणि याच्यामध्ये कासेगाव मधलं मला ज्या कथा सांगतात लोक की त्यातल्या काही लोकांनी लिहिलेले अनुभव. वडिलांनी एकदा मंदिर प्रवेश ठेवला 1946. जैन मंदिरासकट सगळ्या मंदिरांच्या मध्ये सगळे अस्पृश्य मानले जाणारे सगळे लोक जाऊन नमस्कार करून बाहेर आले आणि सहभोजन ठेवलं. सहभोजन ठेवलं त्यावेळेला एका त्या स्मरणिकेमध्ये आमच्या गावातल्या जुन्या कार्यकर्त्यांनी लिहिलेलं आहे की काही माणसं म्हणजे ज्याला गाव म्हणतो आपण, ती माणसं खिशात म्हणजे किंवा दोताराच्या ह्याच्यातून भाकऱ्या काहीतरी घेऊन आलेली. तर कोणतरी सांगितलं की ते असे लपून घेऊन आले, तर जेवताना हे खाणार नाही जाता वाढायचे, ते काढून खाणार आहेत बाहेर. लगेच ओढेत गेले, कोणी आणले त्याला बाहेर काढा सगळं, ते सगळ्यांना समान वाटून द्या. म्हणजे इतक्यापर्यंत 46 साली झाला असताना सुद्धा मी ज्या वेळेला हायस्कूलला होतो त्या काळामध्ये मातंग समाजातला मैपती नावाचा एक कार्यकर्ता, तो एका सार्वजनिक नव्हे म्हणजे पूर्वी ज्याला आपण फक्त सवर्णांसाठी
गावातल्या लोकांसाठी, आपण गावाच्या बाहेरच्या अशा अर्थाने ते पाणवठा होता. त्या ठिकाणी ते पाणी भरायला गेला झालं आणि त्याला तिथल्या लोकांनी सांगितलं की पाणी भरायचं नाही, मागायला अशी. मग तो आला. मग आमच्या आईकडे तक्रार आली, वडील आता आम्ही गेलेलो होतो, वडील नव्हते काय, वडील उठत मग आलेले. मग आई गेली परत उठून तसलीच होती ती. त्यांना माहिती झाली आई कशी उठली ती गेली आणि तिथं सांगितलं कोण यायचं आहे, यायचं आता मैपा आलाय, घरगुती यायचं आहे, तो भरणार आहे पाणी आणि मी इथे उभे आहे, कसा हरवत आहे बघतो. हा प्रसंग घडावा लागला मी हायस्कूलला असताना. म्हणजे त्याच्या आधी महाराष्ट्र सत्याग्रह किती जुना आहे लक्षात घ्या. म्हणजे हे अजून सुद्धा आहे. आणि उत्तर प्रदेश वगैरे तर सोडाच. आणि आजही या बोरगावला एक दलित माणूस नुसता कार्य म्हणलं की त्याला मारून टाकला, तारखा वगैरे बोरगाव त्याच्या मोर्चा काढायला लागला. मग नगर जिल्ह्यातला आहे, नागपूरकडचा आहे, असे भरपूर आता लोकांना खतम करून टाकले. कोरोना कुटुंब खराब केली. नामांतराच्या चळवळीच्या वेळेला घरं जाळून टाकली. असं सगळं झालेलं आहे. आता हे मी अशासाठी सांगितलं की आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये हे सगळं अजूनही आहे. बाबासाहेबांनी आपल्याला जे देऊन ठेवले संदेश, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. थोडं शिका म्हणजे काय शिका, आता शेवटचाच आहे मुद्दा. शिका म्हणजे काय शिका? शिका म्हणजे शाळेतलं शिका तर शिकाच, कारण त्याशिवाय आपल्याला स्वाभिमानानं जगायला बरं असते शिकून नोकरी केल्यावर. म्हणून सगळ्यांनी शिकावं, आपल्या शेत म्हणून नसावेच अजिबात. शिकून सगळे असं होणार नाही तसं, परंतु आपण ते स्वप्न बघायला पाहिजे. शिका म्हणजे ते फक्त शिका नव्हे तर शिका याचा अर्थ बुद्ध आणि ही धम्म शिका. शिका अर्थ बुद्धाचे सगळं लिखाण शिका. शिकायचं महात्मा फुले शिका. माझी पुस्तकं वाचा. माझी म्हणजे बाबासाहेबांची. हे म्हणजे शिका. आणि संघर्ष करा. संघर्ष करा म्हणजे काय? संघर्ष काय कोणाची भांडणं काढून मारामाऱ्या करा नव्हे. संघर्ष माझ्या गुलामीच्या विरुद्ध करा. माणूस म्हणून मला वागवलं जात नाही त्याच्या विरुद्ध संघर्ष करा. आणि हे संघर्ष करायचा असेल, तुम्हाला शोषणातून बाहेर यायचं असेल, जातीव्यवस्था खतम करायची असेल, तुम्हाला ही कमी जास्तची उतरंड खतम करायची असेल, स्त्रियांचं शोषण संपवायचं असेल, तर तुम्हाला ब्राह्मणशाही संपवायची असेल, तर तुम्हाला संघर्ष केला पाहिजे. आणि संघर्ष करायचा असेल तर तुम्हाला संघटित व्हायला पाहिजे. आणि आपण जर संघटित झालो नाही तर आपल्याला कोण विचारणार नाही. म्हणून मला असं शेवटी म्हणायचं आहे की यातून इथं जायचं. इथं गेलो आपण शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, तर तिथून आपण एका बाजूला आपल्याला जे दृष्टी मिळणार आहे ती पुस्तकं वाचून मिळणार आहे, ही पुस्तकं. आणि दुसरं आपण संघटित होऊन संघर्ष करू, यातून आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे. आणि म्हणून बाबासाहेब घटना ज्या वेळेला अर्पण देशाला होत होती त्यावेळेला बाबासाहेबांनी भाषण केलं की आम्ही आज आपल्याला स्वतःला घटना अर्पण करीत आहोत. आणि ही घटना अर्पण करीत असताना आपल्या हे लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला की आम्ही या घटनेद्वारे स्वतःला काय दिलेलं आहे. तर आम्ही स्वतःला एक व्यक्ती एक मत ही समानता दिलेली आहे. अमक्या जातीचं आहे म्हणून अर्धच मत, तमक्या जातीचं आहे म्हणून 2 मतं, असं नाही आहे. पूर्वी होतं तसं. श्रीमंत आहे म्हणून जास्त मतं होती, अजिबात काय नाही तर मजुरायचं त्याला मतच नव्हतं. तर एक मत हे सगळ्यांना, स्त्री असू दे, पुरुष असू दे, कुठल्याही जातीचा असू दे, कुठल्याही धर्माचा असू दे, एकच मत, ही समानता दिली. सगळ्यांना भाषण स्वातंत्र्य दिलं, सगळ्यांना लढा करण्याचं स्वातंत्र्य दिलं, सर्वांना स्वतःचे विचार मांडण्याचं, उघडपणे मांडण्याचं स्वातंत्र्य दिलं. हे या घटनेला आपण स्वतःला दिलेलं आहे. परंतु या घटनेतून आम्हाला काय मिळालेलं नाही?
तर आर्थिक आणि सामाजिक समता मिळालेली नाही, आजही नाही. बाबासाहेब म्हणाले त्यावेळेलाही मिळालेली नव्हती. त्यामुळं घटना थोडीशी बाबासाहेबांच्या दृष्टीतून बघितली पाहिजे. घटना म्हणजे देव नव्हतं, आणि देवाचा माणूसच आहे आपण, देवाचा मंदिर नसतो. बुद्धाचं वैशिष्ट्य तेच आहे, देव नाव म्हणजे असं काय नसतं, ही सृष्टी आहे, सृष्टीमुळे निर्माण होतं. तेव्हा हे घटना जी आहे त्या घटनेनं आम्हाला आर्थिक आणि सामाजिक समता जर दिली नाही तर पुढं काय होणार आहे. लवकर जर मिळाली नाही तर या देशात हुकुमशाही येणार, आणि हुकुमशाही आता चालू आहे हुकुमशाही न घोषित अशी हुकुमशाही चालू. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण राहत आहोत. आता त्या परिस्थितीमध्ये जे अत्याचार आहे त्या अत्याचाराच्या विरुद्ध लढण्याचंही आपल्याला काही मिळणार नाही. आणि म्हणून आपल्याला बाबासाहेबांनी जी घटना प्रस्तावित केलेली होती ते पुस्तक सुद्धा वाचलं पाहिजे. त्याचं नाव आहे की इंग्लिशमध्ये सांगतो आधी, त्याचं नाव की त्याला स्टेट्स अँड मायनॉरिटी असं एक टायटल दिलेलं आहे पुस्तकाच्या टायटल बॉक्समध्ये, परंतु ते खरं नाही आहे. त्या टायटल खरं नाही आहे, त्या एडिटिंग केलेलं आहे. ते प्रस्ताव आहे कॉन्स्टिट्यूशन प्रपोजल फॉर कॉन्स्टिट्यूशन ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया, भारताच्या संयुक्त संस्थानासाठी घटनेचा प्रस्ताव असा दिलेला. त्यामध्ये जमीन खाजगी नसणार, खाजगी जमीन ज्यांची आहे त्यांची सरकार पैसे देऊन जमीन घेणार, आणि ज्यांना जगण्याचे साधन नाही त्यांना ती जमीन करायला देणार, फुकट देणार. जोपर्यंत नोकरी मिळत नाही चांगली तोपर्यंत जमीन करून त्यांना तिथे केंद्र असणार, अवजारांचं केंद्र, खतांचं केंद्र, हे सगळं केंद्र असणार सगळ्या गावाचं, प्रत्येक गावाचं. अशा पद्धतीनं शेती कोणाच्या मालकीची नसणार, पाणी कोणाच्या मालकीचं नसणार, ते वाचायला घ्या त्यानंतर. आणि एवढंच नव्हे तर त्याच्या पुढं जाऊन या ज्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत, उद्योग आहेत, ज्याला कळीचे उद्योग म्हणतात आपण, हे जे उद्योग आहेत कारखानदारी, हे सुद्धा देशाच्या मालकीचं असणार, टाटा बिर्लाच्या मालकीचं नसणार. मूलभूत उद्योग आहेत ते सुद्धा देशाच्या मालकीचे असणार, कुठल्याही भांडवलाच्या मालकीची नसणार. ती घटना आली का? आली नाही. कारण त्या घटना समितीमध्ये त्याला विरोध झाला आणि हे प्रस्ताव नाकारला गेला. हे लपवून ठेवलं जाते, आणि हा प्रस्ताव नाकारण्यात गेला त्याचं कारण त्यामध्ये भांडवलदारांचे प्रतिनिधी होते, डायरेक्ट होते, आपले प्रतिनिधी नव्हते. बाबासाहेब एकटेच होते. ते कसे त्यामध्ये गेले, काय संकट झाला ते मी असं सांगत बसत नाही, कोणाकडे तरी आपण बोलू. परंतु बाबासाहेबांना वेगळ्या कारणासाठी नाईलाजानं गांधीला सांगावं लागलं की यांना याद्या, त्यानंतर जगणं कठीण गेलं असतं. म्हणजे शांततेनं जगणं कठीण गेलं असतं त्यांच्या मनाला, म्हणून ते सांगायला भाग पडला. परंतु बाकी संस्थानिकांचे प्रतिनिधी होते, धर्माचे प्रतिनिधी होते, आणि धर्माचे प्रतिनिधी होते म्हणजे ब्राह्मणी धर्माचे प्रतिनिधी होते. मग ते काय म्हणतील की आमचं सगळं बाजूला मनुस्मृती करा, मनुस्मृतीचं काढून टाका हे म्हणतील. कोण म्हणणार? आज म्हणत नाही, कारण आज उलट जोरात म्हणते मनुस्मृती चांगली आहे. त्यामुळं ह्या सगळ्यांनी हे नाकारलं, हे नको बाबा, आमचं मरण आहे यामध्ये. तर हा प्रस्ताव नाकारला आणि हाही घटना केली. म्हणून बाबासाहेब म्हणाले की हे आम्ही स्वतःला देतो आहोत, पण आर्थिक आणि सामाजिक समता मिळेल. हे पुस्तक वाचनाचं व्याजून घेतलं. या तऱ्हेने आपण जाऊया. आणि हे जे आहे ना, हे 2 खांद्याच्या वरचं हे जास्त वापरू दिलं नाही आजपर्यंत आपल्या बऱ्याच पिढ्यांना, की हे वापरण्याचं भरपूर सवय आपल्याला. असं उकरायचं, खुरपायचं वगैरे, चऱ्या पाडायच्या, कांडायचं, दळायचं, याची लय सवय. तर त्यामुळे त्याला सुद्धा बुद्धी लागते, बुद्धीचं होत नाही. कारण आम्ही नाहीतर गाणी केलीच नसती. गाणी कोणी लिहिली?
ब्राह्मणांनी गाणी लिहिली काय? ब्राह्मणांनी गाणी लिहिली काय? एखादा एखादा गाणी कोणी लिहिली? गाणी जात्यावर धरणाऱ्या स्त्रियांनी लिहिली आहेत. गाणी पूर्वीच्या मातंग आणि महासमाजाच्या लोकांनी लिहिलेली आहेत. ढोलकीचा शोध कोणी लावला आहे? त्यांनी लावलेला आहे. म्हणजे संगीत कोणी आणलं? अरे संगीत म्हणजे एक भाषा आहे. संगीत म्हणजे एक मोठं, आज संगीतावर किती कोट्यावधी रुपये मिळवतात की नाही? बरोबर, मी गाणे ऐकताय. हे सगळे संगीतकार जे आहेत, हे संगीतकार कोट्यावधी रुपयाचे घेतात. गाणं लिहायचं कोट्यावधी रुपये घेतात. एका गाण्याला हे लाखो रुपये घेतात. ही गाणी त्या भावाला सांगत होत्या की बघा यांनी गाणी लिहिली. अरे ह्यानी म्हणजे तुझ्या भागात तुझ्या जमातीतल्या लोकांनी नाही लिहिली, ही आमच्या जमातीतल्या लोकांनी लिहिलेली आहे. जात्यावर तुम्ही बसत नव्हता, आमच्या लोकांच्याकडनं करून घेत होता. त्याला पाणी शिपडून गोमूत्र टाकून पवित्र करून घेत होता. म्हणजे आम्ही फक्त श्रम करत नव्हतो असं आम्हाला कोणी काही सांगा नाही. तुम्ही फक्त श्रम करणारे लोक आहोत. आणि आपण पण विसरून गेलो की आपण जो कविता रोध होतो, आपण पण विसरून गेलो. आपण सुद्धा शेतीचा शोध लावलेला आहे. आपण गाणी लिहिलेली आहेत. आपण जी काय वाद्य या देशामध्ये आहेत, ही सगळ्या वाद्याचं मूळ हे आपल्या जाती जमातींच्या मध्ये निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून लता मंगेशकर किती वाईट नंतर झाल्या असल्या, RSS वगैरेचा विचार केला असला तरी किशोरी आमोणकरांच्यापासून ते सगळ्या शास्त्रीय संगीत गाणारे जे आहेत या सुद्धा उच्च जातीय नाहीत. पहिले सिनेमे जे काढलेले आहेत, व्ही शांताराम वगैरे हे जे आहेत हे उच्च जातीचे नाहीत. हे आपल्यासारखेच आहेत. भारतीय सिनेमाची सुरुवात ही सुद्धा आपल्याकडून झालेली आहे. आमच्या कासेगावचे गावात भाषा काय काढीच म्हणायचे. ते तिथे सिनेमात क्लॅरिनेट वाजवायला होते आणि प्रसिद्ध होते. गावाकडे आल्यावर त्यांना कसं कोणते बोलायचं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की म्हणून आता आपण ते विसरायचं आता की आम्ही फक्त राबणारे, आम्ही फक्त गुलाम, हे डोक्यातनं काढून टाका. आम्ही गुलामी सोडायचं ठरवलंय. हे बुद्धांच्या पासून त्या इतिहासात ठरवलंय. आता आम्ही हे जास्त वापरणार आहोत आणि कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त स्वातंत्र्य कसं मिळवता येईल हे आम्ही करणार आहोत. म्हणून आम्ही इथून पुढं गुलामी संपेपर्यंत जो त्यासाठी लढा करावा लागेल, बौद्धिक बुद्धीचा लढा हा करावा लागेल आणि बाकीचाही करावा लागेल, तो आम्ही करू. अशा तऱ्हेने आपण प्रत्येक वर्षी काहीतरी संकल्प करू आणि वर्षभर काही न करता असं न राहण्यापेक्षा मगाशी आपण जे बोललो तसं तुम्हाला करायचं. आपण सगळी पुस्तकं वाचायची. त्याच्यात मला सवड नाही हो जरा. आज मला असं वाटतं की तुम्ही ठरवा. 2 माणसं असं ना, पण ते वाचायचं. उद्या ते आणखी तिसरा आला की त्याला काल आम्ही काय वाचलं सांगायचं. अशा पद्धतीने आपण मुख्य जे पुस्तक आहे हे एवढं मोठं वाढ आहे, पण मुख्य पुस्तक आपण वाचायला सुरुवात करूया. सामुदायिक याच्यामध्ये चर्चा करूया असं माझा प्रस्ताव आहे. तुम्हाला मान्य आहे का? आहे सगळ्यांना मान्य? अहो बाकीची कीर्तनाला पुतीला जमतात की नाही ना? पण पुतीला जमतात की नाही बायका? ही पुतीच आहे. ही जरा ह्याची पोथी आहे, मुक्त होण्याची, गुलामीतून मुक्त होण्याची पोथी आहे. स्त्रियांसकट सगळ्यांनी जमायची. जय भीम. या प्रमुख व्याख्यानानंतर आयुष्यमान राजेंद्र सुरेश पवार पोलीस निरीक्षक आपल्याशी संवाद साधतील. आदरणीय पाटणकर सर, आपण अतिशय सूज्ञपणे, जाणतेपणानं आणि प्रबोधनात्मक केलेल्या विवेचनामध्ये आजच्या स्वातंत्र्याचे वास्तव, प्रबोधन लढ्यात बाबासाहेबांचे मोलाचे स्थान, धर्म समजून आचरणात आणा, स्वतःचा प्रकाशक व्हा, गौतम बुद्ध सर्वश्रेष्ठ तत्ववेत्ते, शेतीचा शोध स्त्रियांनी लावला, बुद्धांनी तत्वासाठी राज्यत्याग केला, दुःखाचे कारण. मी आता आपल्यातलाच एक असल्याने मला इथं तुमच्याशी म्हणजे
काही सांगायची असं काय हे नाही आहे, कारण मी तुमच्याकडून सगळं काही शिकलो आहे, तुमच्यातच लहानाचा मोठा झालो आहे, त्यामुळे मी काय भाषण किंवा इतर काही गोष्टी नाही, फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून मी समोर आहे आपल्या तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच शाहू महाराज आणि शिवाजी महाराज यांचे आदर्श विचार आपल्या सगळ्यांच्या समोर यावे, त्याची वारंवार उजळणी व्हावी या अर्थानं आपल्या समाजातील आमचे चुलते आदरणीय चंद्रकांत बापू तसेच आत्ताची नवीन पिढी हे जे सातत्याने आपल्या पुढं व्याख्यानमालेच्या समाज व्याख्यानमाला या त्यामधून दररोज नवीन नवीन विचार आपल्यासमोर मांडत आहेत, ते आपण सर्वांनी आत्मसात केले पाहिजेत. तसेच आपली तरुण पिढी आहे जे की 18 वर्षापासून 25 वर्षापर्यंतचे आहेत, त्यांच्यासाठी हे खूप खूप महत्त्वाचं आहे. सर्व व्याख्याते ते आपल्याकरता येत असतात, त्याच्यामधील एक जरी व्याख्यानामधील एक जरी गुण या लहान मुलांनी आत्मसात केला तरी आपला समाज हा त्याच्या पूर्वीपासूनच पुढं आहे, पण आणखी पुढं जाईल अशी आशा बाळगतो. आणि जास्तीत जास्त महिलांनी आपली जी मुलं आहेत, अगदी 10 वर्षापासूनची जी मुलं आहेत, त्यांना यामध्ये इथं आणलं पाहिजे अशी मला एक इथे चित्र बघून वाटते की लहान मुलांची जास्त गरज त्यांना आहे, असं सर्व काही आहे. एवढं बोलून मी माझे विचार थांबवतो. जय भीम.